तर एवढी गर्दी कशाची तर मी तुम्हाला सांगतो. तर स्वामी ओम स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. तर मी आहे विशाल. तर आज आहे रविवार, आज चालू आहे अभिषेक महाराजांचं. तर आज आम्ही महाराजांना दशावतार सजवणार आहे. रविवार म्हणल्यावर गर्दी तर खूपच असणार आणि अभिषेकाला गर्दी म्हणल्यावर तर थोडं जास्तच असतं रविवारी गर्दी. तर आपलं सकाळी 7 पर्यंत महाराजांचं अभ्यंग स्नान झालं होतं. त्याच्यानंतर पादुकांचा अभिषेक वगैरे संपलं होतं आणि त्याच्यानंतर मित्रांना वगैरे सगळ्यांना बोलवलं आम्ही, कारण आपल्याला लावायचं होतं दशावतार. पण मी सगळं सजावट वगैरे नंतर दाखवेन तुम्हाला. तर आपलं आरती वगैरे झालं होतं आणि मित्रांसोबत आम्ही चाललो होतो बाहेर, कारण सगळे मित्र म्हणले आज रविवार आहे तर बाहेरच नाश्ता करू. आणि मित्रांसोबत आम्ही बाहेर नाश्ता करायला गेलो. त्याच्यानंतर दुपारी येऊन रूम मध्ये बसलो होतो आणि मग अचानकच पाऊस चालू झालं. त्याच्यामुळे आम्ही कुठं बाहेर वगैरे गेलो नाही, मग तिथंच रूम मध्ये बसलो होतो. आणि मग दुपारी मग जेवणाचा टाइम झालं. मस्त मी आणि मित्र मस्त जेवण वगैरे केलो आणि जेवण झालं होतं की मित्राने बोललो की मला बूस्ट प्यायचा आहे. मग बूस्ट वगैरे केलो मस्त आणि बूस्ट पिलो एकदम गरम गरम बूस्ट, कारण पाऊस येत होता. पण एवढं पाऊस येत होता तरी पण स्वामी भक्त काय महाराजांच्या दर्शनाला यायचं थांबत नव्हतं. आणि ते झाल्यावरती आम्हाला तर संध्याकाळची आरतीची तयारी वगैरे करायचं होतं आणि मस्त त्याच्यानंतर आरती वगैरे चालू झालं आमचं. आणि मी आता तुम्हाला दाखवणार आहे की महाराजांचा दशावतार आम्ही कसं सजवलंय. मी कमेंट करून सांगा की कसं झालंय महाराजांचा सजावट दशावतार. सुखकारक तो दुःख निवारक भवचालक श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. गुणजन पालक जग उद्धारक दत्तात्रय श्री स्वामी समर्थ.